शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तान्हापोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय संस्कृती ही फार वैविध्यपूर्ण नटलेली दिसून येते। येथे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी काही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या आपल्या संस्कृतीमध्ये अगदी निसर्गापासून तर पाण्यापर्यंत, दगडापासून तर प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला महत्त्व देऊन त्यांचे वेळोवेळी काही सणांच्या नावाने पूजन केले जाते। असाच कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याचा जिवलग मित्र बैलांच्या पूजनाचा सण म्हणजे बैलपोळा। याच बैलपोळ्याचे औचित्य साधून व अंबागेटच्या आतील जुन्या अमरावतीच्या कित्येक वर्षाच्या परंपरेचे जतन करीत शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी यंदाही भव्य तान्हापोळा सजावट स्पर्धेचे आयोजन 3 सप्टेंबर 2024 रोजी जुनी कोतवाली भाजी बाजार येथे करण्यात आले होते। या स्पर्धेचे प्रथम रोख बक्षीस 1501 रुपये आराध्य डगवार, द्वितीय रोख बक्षीस 1101 रुपये अद्विती कावरे, तृतीय रोख बक्षीस 701 रुपये आराध्य पठाडे यांना देण्यात आले। सोबतच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांच्या वेशभूषेचे परीक्षण करून त्यांनाही बक्षिसे दिल्या गेली। भर पावसात देखील मुलांनी व पालकांनी उत्साह कमी न होऊ देता सर्व कार्यक्रमात आनंदाने सहभाग दर्शविला। कार्यक्रमाचे संचालन विशाखा प्रवीण हरमकर यांनी केले। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अमरावती शहराच्या लोकप्रिय आमदार सुलभा खोडके, जिल्हा संघटक प्रीती बंड, संपर्क प्रमुख प्रतिभा, महानगर प्रमुख लक्ष्मी शर्मा, शिवसेना संघटक ज्योती अवघड, शहर प्रमुख राजश्री जटाळे, तसेच खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या निरीक्षक स्वाती पवार, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख श्यामजी देशमुख, तालुका प्रमुख आशिष धर्माडे, आशिष दारोकार, निलेश जटाळे, शहर प्रमुख बडनेरा मिथुन सोळंके, सोमेश्वर गौंड, गोविंद दायमा, प्रमोद वानखडे, संदीप मानेकर, उमेश केडिया, नीरज सेवक, शफीबाई शकील नगमा, रमेश गुरुमाडे, मनीष रामावत, मिंटू पुरवार, आनंद राठी, उज्ज्वला खडेकार, स्नेहल करुले, प्रीती करुले, अंजली केवले, प्रीती चिंतामणी, निशा कारंजकर, पूनम हरमकर, स्वीटी करुले, मित्तल गुरमाडे व परिसरातील समस्त नागरिक उपस्थित होते। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।